अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. स्वामी समर्थ महाराज हे आपल्या कलियुगातील आपल्याला तारून नेणारी एक अशी देवता आहे की जी कसलाही नवस न करता आपल्याला पावन होते. फक्त त्यांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि ते आपल्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहत असतो. तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहे की त्या ताईंनी एक सेवा केली आणि त्या सेवेने त्यांच्या आयुष्याचं कसं कल्याण झालं. तर त्या ताईंनी हा अनुभव यासाठी शेअर केला आहे की कदाचित हा अनुभव ऐकून इतर जणही एखादा का होईना व्यक्ती जर सेवा करत असेल आणि त्याच्या जर आयुष्याचं कल्याण झालं तर कुठेतरी त्यांचं ते भाग्य असणारे, त्यांच्यावरती महाराजांचा आशीर्वाद राहणारे, जर आपलं चांगलं होतं तर आपल्यासोबत इतरांचंही चांगलं व्हावं यासाठी त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, ती सेवा ऐकून घ्या, तुम्हीसुद्धा ही सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या. स्वामींचं जे वाक्य आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हम गया नहीं जिंदा है, या वाक्याची प्रचिती तुम्हाला सुद्धा या अनुभवातून येणार आहे. तर ज्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई ज्या आहेत त्या ताई त्यांचा संसार खूप सुखाने चाललेला होता. त्या स्वामी भक्तीमध्ये येऊन 1 वर्ष झालेले आहे. त्या खूप स्वामींची भक्ती करतात आणि स्वामींच्या कृपेने त्यांचा संसार सगळं काही छान चाललेलं होतं. त्यांना एक 5 वर्षाची मुलगी पण आहे. तर त्या एवढंच सांगतात की आमच्या संसारात कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. स्वामी कृपेने सगळं काही छान चाललेलं होतं. मी स्वामींची सेवा करत होतो. पण ते म्हणतात ना की सगळं काही सुरळीत चाललेलं असलं तर संकट कुठून ना कुठून तरी येणारच असतात आणि दुःख यायचंच म्हटलं की ते इतके येतात की मग ते आपल्याला सहन करण्याच्या पलीकडे असतात. तसंच काहीसं झालं या ताईंसोबत. या ताईंना एक 5 वर्षाची मुलगी होती आणि तिच्या सतत पोटात दुखायचं. पोटात दुखायला लागलं की तिच्या आईला सांगायची, पण तिच्या आईला वाटायचं काहीतरी वेडंवाकडं खाल्लं असेल आणि कदाचित त्यामुळे तिचं पोट दुखत असेल, त्यामुळे तिने दुर्लक्ष केलं. पण ती सतत म्हणायला लागल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी आपल्या इन जनरल तिला औषधे गोळ्या दिली आणि त्याच्यानंतर तरीसुद्धा त्या मुलीला काहीच फरक पडत नव्हता. त्याच्यानंतर मग परत एकदा ती दवाखान्यामध्ये गेली. त्यानंतर डॉक्टर म्हटले जर एवढंच पोट दुखतंय तर आपण सोनोग्राफी वगैरे करूयात. जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा त्यांना असं कळलं की तिच्या शरीरामध्ये जी किडनी आहे तिथं ब्लड पासिंग करण्यासाठी जी एक वीन असते त्याच्यावरती गाठ आलेली होती. त्यामुळे डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की ती वीनच पूर्ण कट करावी लागेल आणि ती किडनीसुद्धा काढावी लागेल. हे ऐकून ती जी आई होती तिच्या तर तळपायाखाली जी जमीन होती ती सुद्धा सरकली आणि तिला काय करावं हे सुद्धा सुचत नव्हतं. क्षणभर तिला असं वाटत होतं की सगळं संपलं. ती खूप टेन्शनमध्ये आली. तिला काय करावं काहीच सुचेना. मग शेवटी त्यांनी अनेक डॉक्टरांकडे जाऊन मार्गदर्शन घेण्याचं ठरवलं. पण प्रत्येक डॉक्टरांकडे त्यांना एवढंच सांगण्यात आलं की तुम्हाला जी वीणवरती आलेली गाठ आहे त्यासाठी वीणही काढावं लागेल आणि तुम्हाला किडनीही काढावं लागेल. हे ऐकून ती खूप तुटून गेली. तिचा सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडाला. मग आता काय करावं तर लागणारच होतं ऑपरेशन. मग ती घरी आली. घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं तर ही जी या ज्या ताई आहे त्या ताईंची बहीण ती काय करायची, जेव्हा जेव्हा त्या मुलीला तहान लागायची तेव्हा तेव्हा ती स्वामींचं तारक मंत्राचं तीर्थ बनवायची आणि त्या मुलीला प्यायला द्यायची. ती मुलगी दिवसभरामध्ये जेव्हा कधी पाणी मागेल तेव्हा त्या ताईंच्या बहिणीने काय केलं, तारक मंत्राचं तीर्थ तयार करायची आणि ते तीर्थ तिला पाण्याच्या रूपामध्ये प्यायला द्यायची. अशा प्रकारे त्यांनी केलं. प्लस त्यांनी ऑपरेशन करायचंही ठरवलं होतं. ऑपरेशनला जाईपर्यंत म्हणजे थोडासा कालावधी असतोच, तो कालावधीपर्यंत त्या ताईंच्या बहिणीने तिला कंटिन्यू तारक मंत्राचं तीर्थ पाणी म्हणून प्यायला दिलं. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करण्यासाठी नेलं. त्या ताई जेव्हा तारक मंत्राचं तीर्थ बनवायच्या तेव्हा त्या स्वामींकडे प्रार्थना करायच्या की स्वामी ही गोष्ट अशक्य आहे पण ती तुमच्यासाठी शक्य आहे, त्यामुळे तुम्ही आशीर्वाद द्या, काहीतरी चमत्कार घडवा, अशी प्रार्थना करून त्या दिदीला ते तारक मंत्र दिलं जायचं. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऑपरेशनसाठी घेऊन गेले तेव्हा तिचं ते पूर्ण तिथला भाग ओपन केला आणि चमत्कार एक असा घडला की डॉक्टरसुद्धा त्या गोष्टींना बघून शॉक झाले. ऑपरेशन वगैरे झालं, ती गाठ काढली आणि ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते असं म्हटले की ज्या वीणला ती गाठ होती ती वीण कट करावी लागणार होती आणि किडनी पण काढावी लागणार होती. पण चमत्कार तर असा झाला की जिथे ती गाठ होती त्या गाठीने जागा बदलली आणि ती दुसऱ्या वीणवर आली. त्यामुळे आम्हाला किडनी काढायला लागली नाही, फक्त आम्ही गाठ काढून घेतली आणि ती आता व्यवस्थित आहे. हे ऐकून सर्व शॉक झाले. पण त्या ताईंना असं वाटलं की हे सगळं जे काही केलंय ना ते स्वामींनी केलेलं आहे.
ती गाठ काढल्यानंतर ती वरती टेस्ट करण्यासाठी पाठवली आणि परत एकदा सगळ्यांना धक्का बसेल अशी गोष्ट घडली. सर्वांच्या पायाखाली जमीनच सरकली, कारण डॉक्टरांनी असं सांगितलं की ती जी गाठ काढली आहे ती कॅन्सरची गाठ आहे. तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता, त्यामुळे खूप म्हणजे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मग त्यानंतर त्यांनी परत डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी असं सांगितलं की या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी तिला 8 केमो द्यावे लागतील, पण तिची बॉडी कशी प्रतिसाद देते हे आता बघावं लागेल. जर हिचं 8ही केमो व्यवस्थित झाल्या तर ती नीट होऊ शकते, पण तिच्या बॉडीच्या प्रतिसादावरती आहे. पण आमच्याकडून ती वाचेलच किंवा ती प्रतिसाद देईलच या ट्रीटमेंटला असं आम्ही सांगू शकत नाही किंवा आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, असं डॉक्टर त्या ताईंना म्हणतात. मग डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर त्या आईची काय घालमेल झाली असेल आता हे तर तुम्ही समजूच शकता. कारण कुठल्याही आपल्या लेकराला जेव्हा असं काही होतं तेव्हा त्या आईची काय व्यथा होते हे कोणीच शब्दात वर्णन करू शकत नाही. एक वेळ आपल्याला काही झालं तर आपण सहन करू शकतो, पण आपल्या लेकराला आपल्या डोळ्यासमोर असं सगळं काही घडत असेल तर त्या आईची कशी घालमेल होत असेल हे तुम्ही समजूच शकता. मग तरीसुद्धा त्यांनी तारक मंत्राचं तीर्थ बनवणं आणि त्या दिदीला देणं हे त्यांचं चालूच होतं. मुखामध्ये सतत स्वामींचं नामस्मरण चालू होतं. स्वामींवरती विश्वास कायम होता. बघा आपण काय करतो की जेव्हा अशी परिस्थिती आपल्यावरती येते तेव्हा आपण हारून जातो. आपण स्वामींना नावं ठेवतो की एवढी सेवा करून जर तुम्ही आमच्यावरती हे संकट आणले तर तुमची सेवा करण्यात काय अर्थ, असं आपण बोलतो. पण त्या ताईंनी हार मानली नाही. त्या स्वामींचं नामस्मरण करत होत्या, मुखामध्ये सतत त्यांचं नाव घेत होत्या. त्या ताईंची बहीण तिला तारक मंत्राचं तीर्थ करून देतच होत्या. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी पहिला केमो द्यायचा होता, तेव्हा तिथल्या कॅन्सरच्या इतर पेशंटकडून तिने खूप ऐकलं होतं की कॅन्सरच्या पेशंटला खूप त्रास होतो, या केमोचा खूप त्रास होतो, उलट्या होतात, जुलाब होतात, ताप होतो, त्या विन्स ज्या असतात त्याला खूप त्रास होतो, त्यातल्या ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्या काढतात, जाळल्या जातात, त्याच्यामुळे त्याचा खूप त्रास आपल्या शरीराला होतो. असं वाटतं की त्या विन्स काढून फेकून द्याव्या की काय, खूप चिडचिड्यापणा होतो. अशा सगळ्या गोष्टी ऐकून त्या ताई खूप घाबरून जातात. पण त्या ताई मनोमन स्वामींना प्रार्थना करतात की जी गोष्ट घडायला नको होती ती तर आता घडलेलीच आहे, पण आता या केमोला प्रतिसाद देण्याची जी जबाबदारी आहे किंवा माझ्या मुलीने त्या केमोला प्रतिसाद द्यावा, तिला त्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची शक्ती द्या आणि ज्या काही केमोचा होणारा जो त्रास आहे ते तिला होऊ देऊ नका, अशी प्रार्थना त्या ताई स्वामींना मनोमन करतात. मग तिच्यावरती पहिला केमो होतो. पहिला केमो झाल्यानंतर आश्चर्याचा धक्का असा की कॅन्सर पेशंटला जेव्हा केमो केला जातो तेव्हा होणारा जो त्रास आहे तो कसलाच त्रास तिला होत नाही. ती अगदी नॉर्मल असते केमो होऊनसुद्धा. फक्त तिचं थोडेसे पाय दुखतात आणि पोट दुखतं, बाकी तिला इतरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याच गोष्टीचा त्रास तिला झालेला नसतो. अशा प्रकारे ती 8ही केमोंना खूप छान प्रतिसाद देते आणि 8ही केमो तिचे यशस्वी होतात. त्यानंतर तिच्या बॉडीचं पूर्ण फुल चेकअप केलं जातं, तर सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. म्हणजे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. कुठलीही टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही, सगळे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. त्यामुळे डॉक्टरांनी असं सांगितलेलं असतं की ते आता पूर्णपणे ऑल क्लिअर आहे. डॉक्टर सांगतात की परत तुमच्या मुलीला कॅन्सर होऊ नये यासाठी जो बोन मॅरो ट्रान्सफर तुम्हाला तिचा करावा लागेल, नाहीतर परत 10 वर्षाने तिला कॅन्सरचा आजार उद्भवू शकतो आणि त्यासाठी खर्च सांगितलेला असतो 12 लाख रुपये. तेव्हा त्या ताई ज्या आहेत त्या डायरेक्टली स्वामींना सांगतात की स्वामी, आत्तापर्यंत जे काही घडलं ते तुमच्या इच्छेने घडलं. म्हणजे एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करत करत आम्ही इथपर्यंत आलो. सध्या तरी आता 12 लाख रुपये खर्च करण्याइतकी आमची ऐपत नाही आहे, पण मी सगळं काही तुमच्यावरती सोडून देते. जे काही कराल ते तुम्ही चांगल्यासाठीच कराल आणि जशी आत्तापर्यंत साथ दिली तसं तुम्ही इथून पुढे सुद्धा साथ द्याल, अशी प्रार्थना त्या ताई स्वामींकडे करतात. तर बघा, तारक मंत्र हा किती प्रभावशाली आहे. फक्त तारक मंत्राच्या या सेवेने त्या मुलीचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं, नाहीतर तिला पूर्ण किडनी काढावी लागली असते आणि ती किती दिवस जगू शकली असती हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. पण किडनीच्या या जर्नीपासून तर पूर्ण केमोथेरपीपर्यंत स्वामींनी तिची साथ दिली आणि इथून पुढे सुद्धा जर त्या ताईंनी प्रॉपर स्वामींवरती त्या विश्वास ठेवणारच आहेत, सेवा करतच राहणार आहे, तर स्वामी नक्कीच तिच्या आयुष्यात बदल घडवतील, तिला हवे तसे पैसे मिळवून देतील आणि तिचं जे बोन मॅरो ट्रान्सफर करायचं आहे ते सुद्धा होईल आणि ती पूर्णपणे ठणठणीत होईल स्वामी कृपेने. कारण आपण दाखवलेला जो विश्वास आहे तो कधीच वाया जात नाही. तर तुम्ही सुद्धा कुठल्याही अडचणीत असाल, कुठल्याही इच्छापूर्तीसाठी स्वामी समर्थ महाराजांचं संकल्पयुक्त तारक मंत्राचं तीर्थ तयार करा आणि
आणि ते प्राशन करा. तुम्हाला सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा जो अनुभव आहे तो खूप भयानक आहे, पण किती छान स्वामीने चमत्कार दाखवलेला आहे, अनुभव दिलेला आहे त्या ताईंना. आणि तिचं जे बोन मॅरो ट्रान्सफर करायचं आहे ते सुद्धा स्वामी कृपेने लवकरच होईल. फक्त आपण सर्वांनी तिच्यासाठी ब्लेसिंग्स करूया, तिच्यासाठी प्रार्थना करूया, तिला ब्लेसिंग्स द्या. नक्कीच स्वामी आपली सर्वांची इच्छा तिच्यासाठीची पूर्ण करतील. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मुलीला तुम्ही नक्कीच तुमच्या सगळ्यांकडून स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.